नमस्कार, देव माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर जे उद्धव जोशी महाराज आहेत. महाराज, काल इकडे अश्व त्यावेळेला शृंगी अश्व. शृंगी अश्व त्यावेळेला इकडे तुमच्या बाजूला एक सेवेकरी होता. त्याने प्रोटोकॉल पाळला नव्हता म्हणून त्यांना तुम्ही प्रबोधन केलं. मी बाहेर होतो उभा, ऐकत होतो काय चाललंय. आता एक इम्पॉर्टंट प्रश्न असा आहे की अनेक जण पादुका घेऊन अक्कलकोटला जातात, पादुका घेऊन ते शेगावला जातात. त्यांच्या घरच्या पादुका असतात त्या डेली उपासनेत वापरल्या जातात. आता असं आहे की जेव्हा आपण पादुका घरातून बाहेर काढतो आणि ते जाऊन परत येतात, जेव्हा त्या तुम्ही साधनेत वापरलेल्या गोष्टी असते तर त्याच्यात ते काही पॉवर्स खेचून घेतात किंवा काही पॉवर्स त्याच्यावरती हावी होतात आणि आपण ते भारीत झालेली गोष्ट घरी घेऊन येतो. इवन जेवढं मला माहिती आहे की जर रुद्राक्ष असेल, रुद्राक्ष पोस्टाने येतो ना, तो प्रॉपर बांधून कपड्यामध्ये बांधून त्याच्यावरती गाठ करून अभिमंत्रित करून तो पोस्टाने पाठवला जातो. तो नुसता असाच रुद्राक्ष पाठवत नाही. इवन जर तुम्ही कुठली मूर्ती असो किंवा तुमची कुठली अंगठी असो, ती जेव्हा हे केली जाते, सिद्ध केली जाते, त्यावेळेला ती घरी घेऊन येताना त्याच्यावरती अभिमंत्रित काय काय प्रक्रिया केली जाते. आता जर कोणाला अंधश्रद्धा वाचत असेल तर तुम्ही प्लीज आज व्हिडिओ स्किप करा. माझ्या घरी स्वामींच्या पादुका आहेत. बायको जेव्हा पण अक्कलकोटला जायची तेव्हा ती अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरामध्ये रात्रभर तिकडे गाभाऱ्यात ठेवल्या असायच्या पादुका. ती पण पादुका अशा आहेत की 8-10 वर्षापूर्वी ते झाड पडलं, झाडीची फांदी पडली होती आणि त्या फांदीच्या त्या पादुका आहेत. ते मला नंतर कळलं, 3-4 वर्षानंतर कळलं. तर माझं असं एक ठाम ओपिनियन झालंय की जर पादुका तुमच्याकडे आल्यात अशा, तर त्या घराच्या बाहेर काढायच्या नाहीत. त्या कोणी सांगत असेल की बाबा मला दर्शनाला यायचंय, मी सरळ नाही सांगतो. आता तुम्ही जे तर त्याला सांगत होता त्या गोष्टी मी कान लावून ऐकत होतो. तर मला सांगा की अनेक जण अशा पादुका घेऊन जातात, घेऊन येतात. पादुका असो किंवा कुठली मूर्ती असो घरी आणतात. ती कशी आणावी आणि त्याच्यामध्ये काय काय आपण प्रिकॉशन्स पाळावे आणि ते काय शक्ती आहेत ज्या त्याच्यावरती भारी होऊ शकतात, जरा त्याच्याबद्दल सांगा. खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आजपर्यंत कोणी हा मला प्रश्न विचारलेला नाहीये. खरं तर आमच्या शिष्यवर्गांपैकी कोणीतरी विचारला पाहिजे हा प्रश्न, असा आता मला वाटलं. कारण ह्या शंका येणं मनामध्ये हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याचं शास्त्रीय कारण काय याच्या पाठीमागं हे सुद्धा आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. कोणतीही मूर्ती, पादुका किंवा प्रतीकं हे दैवताचे आपण जेव्हा बनवतो त्यावेळी विशिष्ट भावनेमधून आपण ते बनवलेले असतात. हा सगळा जो खेळ आहे हा एनर्जीचा खेळ आहे. मी पूर्वी सांगितलेलं आहे की जे काय घडतं ते एनर्जीनं घडतं. आणि हे जे आपण पादुका बनवतो, चांदीच्या बनवा किंवा तुम्ही तांब्याच्या बनवा, सुवर्णाच्या बनवा, हे धातू जे आहेत हे कंडक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळं त्याला एनर्जीज ॲट्रॅक्ट होतात आणि एनर्जी त्याच्यातून रिफ्लेक्टसुद्धा होतात बाहेर. मुख्यत्वे करून ज्या वेळेला याची प्रोसेस कशी घडावी, जे आम्ही या ठिकाणी फॉलो करतो, हे शास्त्रशुद्ध प्रोसेस आहे. ज्यावेळी काही गोष्टी संकल्पातून आपण करत असतो त्यावेळी त्या संकल्पासाठी मोठी आराधनासुद्धा आवश्यक आहे. आणि ती आराधना विविध लोकांच्या तर्फे जर झाली, आराधना विविध ग्रुपमधून आराधना झाली, तर मोठी ऊर्जा तयार होते ती. आणि ते संकल्प आपण ज्यासाठी सोडतो की तुम्हाला सांगितलं, संकल्पासाठी दैवत येत असतात, ते तत्त्व येत असतं. आपण घरामध्ये श्राद्धकर्म करतो त्यावेळेसुद्धा संकल्प सोडत असतो. घरामध्ये पूजा अर्चा करतो पहिल्यांदा आपण संकल्प सोडतो. आवाहन केल्यानंतर ते दैवत येत असतं. तर आपण ज्या वेळेला पादुका बनवणार आहोत, बनवायला टाकलेल्या आहेत, त्यावेळेसुद्धा आपण त्या संकल्पना पादुका बनवायला टाकल्या. त्यासाठी त्या आराध्य दैवताचा जप जो आहे, मंत्र हे ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म आहे. आणि हे ब्रह्म जे आहे हे सचराचरामध्ये साचलेलं असतं. आपण ज्यावेळी त्याचं त्या संकल्पानं पठण करत असतो, मनन करत असतो, धारणा घेत असतो, त्यावेळी ते तत्त्व त्या घडण्याच्या ह्याच्यामध्ये सम्मिलित होत असतं. ज्यावेळी ती मूर्ती तयार होते किंवा पादुका तयार होतात, अशा वेळेला आपण त्या पादुकांवरती
आपल्या घरी घेऊन येतो. आता आपल्याला माहिती आहे की जे कोणी कलाकार असतात ना, जास्तीत जास्त कलाकार जे आहेत हे व्यसनी असतात. कारण हे त्यांना शापच आहे, कलेला शाप आहे हा. जे ज्यांच्या अंगामध्ये विविध कला आहेत, ते कुठे ना कुठे कुठल्यातरी व्यसनांमध्ये गुंतलेले असतात. जरुरी नाही की सर्वच असतील तसे, परंतु बहुतांश जे बनवणारे असतात कलाकार, ते व्यसनी असतात. त्यामुळं जे व्यसन त्यांना लागलेलं असतं ते निगेटिव्ह एनर्जी आतमध्ये येत असते. परंतु त्या निगेटिव्ह एनर्जीचा त्या कर्णावळीवरती, घडणावळीवरती परिणाम झालेला असेल, का तर तो स्वतःनं हातानं बनवतोय. स्पर्श ज्यावेळेला होतो त्यावेळेला एनर्जी ट्रान्सफर होतात. असं आहे. एनर्जी ट्रान्सफर होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कलाकारांच्या बाबतीत कसं आहे की मूर्ती ज्यावेळेला तयार करतो त्याच्या मनामध्ये भाव असतो तो. त्या भाव असल्यामुळे त्या पद्धतीनं तो मूर्ती तयार करत असतो. परंतु शरीर जे आहे ते शुद्ध असेल किंवा मन शुद्ध असेल असं नाही आहे. आणि म्हणून ते मनातले भावसुद्धा त्याच्यावरती चिकटतात. मग हे भाव आपल्या घरामध्ये येऊ नयेत यासाठी काय केलं पाहिजे? ते बऱ्याच वेळेला याच्यावरती काही गोष्टी दृष्ट काढणे, त्या गळ्यामध्ये लिंबू मंत्रून अभिमंत्रित करून बांधणे, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्याच्यावरती येऊ नयेत किंवा आलेलं तिथून बाहेर जाव्यात यासाठी केलं जातं. ज्यावेळेला आपण मूर्ती घेऊन येतो त्यावेळेला ज्याच्या हातामध्ये मूर्ती आहे त्याच्या पायावरती सुद्धा आपण दूध आणि पाणी टाकतो. गाईचं दूध जे आहे हे शुद्ध आहे, पवित्र बनवतं ते. पूर्वी तर पंचगव्य टाकलं जायचं. पण गाईचं दुधाने पाय धुवावेत, नंतर गरम पाण्याने पाय धुवावेत, नंतर गार पाण्याने पाय धुवावेत. म्हणजे काय होतं त्याचे ज्या काही एनर्जी जमिनीमधून आपल्याकडे येतात, जे स्पर्शानं लोकांच्या आलेल्या असतात, त्या स्पर्शातल्या एनर्जी तिथून ड्रेन आउट व्हाव्यात हा उद्देश असतो. ज्यावेळी मूर्ती आपल्या घरामध्ये आपण आणतो त्याचं औक्षण केलं जातं आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना करावी. प्राणप्रतिष्ठापना हा विधी असा आहे की तो मूर्तीला संस्कारित पहिल्यांदा करतो. जो मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतो, तो न्यास करतो वेगवेगळे. ते तत्त्व जे ते स्वतःमध्ये आहे असं आणतो. त्याच्यानंतर शरीरशुद्धी, मनशुद्धी, कायाशुद्धी होते याची आणि त्याच्याकडून त्या मूर्तीवरती प्राणप्रतिष्ठापना होते. हे मंत्रांनी अभिमंत्रित केल्यामुळे प्राणप्रतिष्ठापनेचा विधी झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते चैतन्य निश्चित उतरतं. हे चैतन्य उतरल्यानंतर ते दर्शनासाठी योग्य समजलं जातं. अन्यथा नुसतं मूर्तीचं दर्शन घेतलं तर शोकेशमध्ये, दुकानांमध्ये खूप मूर्ती असतात. आपण प्रत्येक मूर्तीचं दर्शन घेत नाही आहे. परंतु अशी आपण प्रतिष्ठापना केलेली जी मूर्ती याच्यामध्ये चैतन्य आलेलं असतं आणि ते चैतन्याचा लाभ सर्वांना होत असतो. तुम्ही पाहता ज्यावेळी या सद्गुरू निवासला जे भक्त येतात, शिष्यमंडळी येतात, डोक्यामध्ये खूप विचारांचं काहूर माजलेलं असतं. परंतु इथं आल्यानंतर त्यांच्या डोक्यातले सगळे विचार नाहीसे होतात. त्यांना प्रसन्न वाटतं. एक मोठी एनर्जी ते घेऊन जातात. पाठीमागे देवमजालासाठी आपण एक व्हिडिओ दिलेला होता की मंदिरात का जावं? मंदिरामध्ये असं कोणतं तत्त्व आहे की जिथं गेल्यानंतर तुम्हाला चैतन्य प्राप्ती होते? आणि तो ऊर्जेचा स्रोत आहे. सद्गुरू निवास हे ऊर्जेचा स्रोत आहे या ठिकाणी, चैतन्याचा स्रोत आहे. याच्या ऑरामध्ये जो येईल त्याच्यावरती त्याचा प्रभाव होत असतो. त्यामुळे इथं येणारा जो आहे किंवा मंदिरात जाणारा जो आहे त्याच्यावरती त्या दैवताचा ओरा जो आहे त्याचा प्रभाव होत असतो. त्यामुळे चैतन्याची अनुभूती त्या ठिकाणी येत असते. आणि आपल्यातले जे काय बॉन्ड आहेत, जसं ॲटममध्ये आपल्याला प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन असतात. ते प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जे ते ऑर्बिट्समध्ये असतात. ज्यावेळी तुमचं ऑक्टेट पूर्ण होईल, म्हणजे काय की दैवताचं ऑर्बिट आहे आणि आपलं ऑर्बिट ज्यावेळी एकमेकाला कोइन्साईड होईल, त्यावेळी काय होतं इथं कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतो आणि इलेक्ट्रॉन्स जे ते शेअर होतात आणि आपल्यातलं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी याचा उपयोग होत असतो. म्हणजे काय की आपण सुद्धा चैतन्यमय होतो. आपण सुद्धा सच्चिद आनंद प्राप्त करून घेतो. आपण सच्चिदानंद होतो. म्हणजेच ते मूर्ती आणि आपल्यामध्ये किंवा ते तत्व आणि आपल्यामध्ये कोणता भेद राहत नाही. म्हणून मंदिरामध्ये किंवा अशा ठिकाणी जावं की जिथं अशा ठिकाणीचं वास्तव्य आहे. तर आता हाही एक मुद्दा तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला आपण लोकांना सांगतो की तुम्ही लांबून दर्शन घ्या. कारण का की लोकं शुद्धत्वातून आलेले नसतात. त्यांच्या एनर्जी वेगळ्या असतात. ज्यावेळेला अशा पद्धतीचं घरात वातावरण शुद्ध असतं, पण तिथं येऊन सगळ्यांनी जर कोणी बाहेरच्या लोकांनी हात लावले, तर नाही म्हटलं तरी त्याच्यावरती थोडासा प्रभाव होत असतो. हा प्रभाव नाहीसा होण्यासाठी त्याच्यावरती रोज अभिषेक होणं पण गरजेचं आहे. कारण या ज्या मूर्ती असतात किंवा पादुका आहेत, हे काय करतात तर निगेटिव्ह एनर्जी सगळ्या अट्रॅक्ट करत असतात. आणि तुमच्याकडच्या निगेटिव्हिटी जी आहे ते काढून तिथं खेचल्या जातात
आणि त्याच्यातील पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला ट्रान्सफर होत असते. म्हणून पादुकांचं दर्शन जे आहे ते हात ठेवून किंवा डोकं ठेवून घेताचं कारण ते आहे. आणि एक ह्याच्यामध्ये सांगा, पादुकांचं दर्शन ना लोक म्हणजे आपला तळवा खाली ठेवून डोकं टेकतात, पण मला जे सांगितलंय की तुम्ही तुमचा तळवा समोर ठेवा, म्हणजे त्याचा अर्थ की पादुका तुमच्या हातावरती पायावरती हातावरती आहे. हातावरती आहेत बरोबर आहे. आणि त्या भावनेने तुम्ही दर्शन घ्या. जरा त्याच्याबद्दल सांगा. आपले विठ्ठलाच्या आरतीमध्ये सुद्धा सांगितले, युगे 28 विठेवरी उभा. युगान युग तो विठ्ठल काय 28 विटेवरती उभा असायचा अर्थ आहे. परंतु त्याचा अर्थ बाह्य जगामध्ये काय घेतला जातो, युगे 28 विटेवर 28 विटेवरती तो उभा आहे असं दाखवलं. हे 28 युग त्या विटेवरती उभा आहे असं दाखवलं. एका विटेवरती 28 युग कसा उभा राहू शकतो. तर 28 विटा कोणत्या, तर आपल्या हाताला जर तुम्ही बघाल, आपल्या हाताला 5 बोट आहेत. 5 बोटातले शेवटचे जे 4 बोट आहेत याला 3 पेरे आहेत. याला 3 पायऱ्या आपण म्हणू शकतो. आणि अंगठा जो याला 2 पेरे आहेत, हे 2 पायऱ्या. अशा 14 पायऱ्या एका हाताला, विठा एका हाताला, आणि या हाताला 14 विठा. ह्या 28 विटा ज्या आहेत ह्या त्याच्या चरणाखाली ठेवून त्याचं दर्शन असं घेतलं पाहिजे. एनर्जी आपण रिसिव्हर आहोत, आपण गिवर नाही आहेत. आपल्याला त्या तत्वाकडून काहीतरी हवं आहे. ज्यावेळी आपण याचक म्हणून पुढं असतो त्यावेळी आपले हात असे असतात. ज्यावेळी आपण देणार असतो त्यावेळी आपले हात असे असतात. कारण आपल्याला त्या तत्वाकडून आशीर्वाद हवे आहेत म्हटल्यावरती हात असेच पाहिजेत. आणि त्याचं अस्तित्व जे आहे ते 28 विटांवरती, ह्या बोटांवरती त्याचं अस्तित्व आहे. म्हणून करकमल जे आहे ते त्याच्या चरणकमलाच्या खालती घातले पाहिजे आणि अशा पद्धतीनं दर्शन घ्यावं. म्हणजे दर्शन घेताना सुद्धा साष्टांग नमस्कार जो आहे हा घातला गेला पाहिजे. साष्टांग नमस्कार घातल्यामुळे काय होतं, तुमच्या पायापासून ते मेंदूपर्यंत, डोक्यापर्यंत अगदी तुमचा रक्तप्रवाह जो आहे तो फिरतो आणि त्याच्यामुळे चैतन्याची अनुभूती यायला तुम्हाला लवकर जमते. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे कपाळ आहे ते आपण काय करत असतो, ते चरणांवरती ठेवत असतो. हे कपाळच का ठेवतं, तर इथं आज्ञाचक्र आहे. भ्रुकुटी मध्यामध्ये आज्ञाचक्र आहे. तिथे ते आज्ञाचक्र जर ॲक्टिवेट झालं ना तर तुम्हाला दिव्यत्वाची अनुभूती यायला लागतात. तुम्हाला दिव्यदृष्टी प्राप्त होते. त्याला थर्ड आय ओपनिंग वगैरे असे आजकालच्या याच्यामध्ये नावं दिलेले आहेत. हे आज्ञाचक्र या ठिकाणी असतं आणि ते आज्ञाचक्र जे आहे ते ॲक्टिवेट होण्यासाठी ते चैतन्याचं आपल्याला स्पर्श होणं त्या ठिकाणी हे अतिशय आवश्यक असतं. तो जर स्पर्श झाला तर लवकर ॲक्टिवेट होतं. त्या ज्या स्पंदन आहे ते आपल्या शरीरामध्ये उतरतात आणि आपल्याला त्या चैतन्याची अनुभूती येते आणि आपल्याला आध्यात्मिक उन्नती होते. म्हणून दर्शन घेताना नेहमी आपले हात त्या पादुकांच्या खाली आणि डोकं जे आहे ते पादुकांवरती असलं पाहिजे. परंतु स्वच्छतेच्या कारणामुळं म्हणा किंवा अशुद्धतेच्या कारणामुळं बऱ्याच ठिकाणी काय होतं की पादुकांना स्पर्श करू नका असं दिलं. लोक काही वेळा हळद, कुंकू, अबीर, जे गुलाल, जे जे आवडते वस्तू आहेत दैवताची ते त्याला वाहत असतात सारखे. त्यामुळे स्वच्छता होत नाही आणि मुख्य उद्देश जो आहे तो पावित्र्य आणि स्वच्छता राहावी यासाठी म्हणून त्या पादुकांना हात लावू नका असं सांगितलेलं असतं. परंतु दर्शन घेताना हे नेहमी या पद्धतीनं दर्शन घ्यावं, म्हणजे एनर्जी जी आहे ते तुम्हाला प्राप्त होतात त्याच्या. आता आपल्या घरातील पादुका बाहेरच्या ठिकाणी नेऊ नयेत असं काही कुठं प्रघात नाही आहे. कारण काय, हे तत्व आहे, लक्षात ठेवा. आपण दैवत जे आहे ना, आपली भावना आहे. ज्यावेळी पादुकांची रोज अभिषेक पूजा व्हावी ही आपली इच्छा आहे. ह्या दैवताचे फक्त आपणच एकटे भक्त आहोत का? सर्वांना तुमच्या ठिकाणी मंदिरामध्ये येणं शक्य आहे का? आज विचार करा. वसंतगडच्या तिथं तर नियमच आहे की महाराजांनी सांगितले, माझ्या पादुका द्रव्यार्जनासाठी कुठेही बाहेर न्यायचे नाहीत असं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचा तो नियम आहे. आम्ही त्या पादुका नेऊ शकत नाही, मूर्ती नेऊ शकतो आम्ही बाहेर. पण लोकांचे सगळ्यांना येणं शक्य नाही आहे. ज्यावेळेला पादुका येतात त्यावेळेला त्या भागातील लोक दर्शनासाठी येतात. स्वतः महाराज तिथं असतात, त्यामुळं त्यांचं दर्शन त्यांना घेता येतं आणि त्याचा लाभ लोकांना होतो. शेवटी उद्देश काय की हा आपल्याबरोबर इतरांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. काही लोकांच्याकडे श्रीधर स्वामींच्या पादुका आहे ते स्वतःच्या घरामध्येच ठेवतात फक्त, इतर कोणाला हातही लावू देत नाहीत. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःपुरता जो विचार करता, तुम्ही ह्या जगाचा विचार केला पाहिजे, समाजाचा विचार केला पाहिजे. तळागाळातल्या सगळ्या लोकांचा त्यांना लाभ मिळाला पाहिजे. त्यांना सुद्धा सद्गुरूंचे आशीर्वाद मिळाले पाहिजे. त्यांनी प्रत्येकानं तुमच्या घरी येणं त्यांना शक्य नाही. घरी आले तर तुम्ही त्यांना हात लावू देणार नाही. मग अशा वेळेला तुम्ही जर त्यांच्या ठिकाणी घेऊन गेलात तर एकाच वेळी अनेक भक्तांना त्यांच्या दर्शनाचा लाभ होऊ शकतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. आता दुसरी एक गोष्ट अशी आहे
की आपण खूप वेळेला असं पाहतो की आपल्या पादुका ज्या आहेत त्या जिथं अधिकारी पुरुष होते समाधी आहेत अशा समाधी स्थळांना भेटीसाठी घेऊन जात असतो. त्याच्यामध्ये दोन उद्देश आहेत. एक म्हणजे हे तत्व आणि ते तत्व हे एकच तत्व आहे. दोन्ही तत्व एकमेकाला भेटावे, दोघांच्या एनर्जी त्याच्यामध्ये याव्यात. कळलं का? हा एक उद्देश असतो. आणि जिथं जिथं आपण जातो त्या त्या ठिकाणी पवित्र स्थानं आहेत. त्या स्थानातलं महात्म्य आहे. त्या स्थानामध्ये तपश्चर्या केलेल्या आहेत त्यांनी, तिथल्या वेव्ज आहेत. ह्या सगळ्या एनर्जी ज्या आहे त्या एनर्जीचं कुठंतरी साठवण व्हायला पाहिजे. आपण तिथून जाऊन आला, आपल्याकडे किती वेळ ती साठून राहू शकते. परंतु हे जे आहे हे तत्व ह्या ह्याच्यामध्ये बंदिस्त केलेलं आहे पादुकांमध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये. ते मेटलची मूर्ती असेल ते कंडक्टिव्ह आहे. ते काय करतं, स्टोअर करून ठेवतं. आणि एनर्जी हे स्टोअर होऊ शकते, कॉन्झर्व होऊ शकते. बरं का? आणि ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ज्या ज्या भक्ताला पुढं जी जी रिक्वायरमेंट आहे त्या त्या पद्धतीचे आशीर्वाद त्याला मिळतात आणि त्यांची कार्य पूर्ण होतात. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी पादुका घेऊन जायला किंवा त्याला काय हरकत नसावी. पण फक्त मला याच्यामध्ये नाही नाही, माझा थोडासा प्रॉब्लेम क्वेश्चन तसा नाही आहे. माझा क्वेश्चन असा आहे की आपण घरातून बाहेर पडलो, नाक्यावरती असं पण होऊ शकतं की बाबा ऍक्सिडेंट झाला होता, कोण तिकडे गेला आणि कदाचित असं असू शकतं की तिकडे ती निगेटिव्ह एनर्जी, त्याची एनर्जी तिकडे अजून आहे. असं कित्येकदा होतं की आपण जातोय आणि आपल्याला माहिती नाही बाजूला स्मशानभूमी आहे. मग अशा वेळेला जेव्हा आपण अशा अशा गोष्टी आपण घेऊन जातो ज्या ज्या आपण साधनेसाठी उपासनेसाठी वापरतो, मग त्याच्यावरती असा या एनर्जीचा असर होऊ शकतो का? ते दृष्ट काढणं का केलं जातं मग त्याच्यामुळे? पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट होणं हे कुणाच्या हातात नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे निगेटिव्ह एनर्जीमुळे ॲक्सिडेंट होतील असंही मानण्यात तथ्य नाही आहे. कळलं का? ॲक्सिडेंट होणं हा त्याचं प्रारब्ध असेल त्यावेळचं आणि ठराविक ठिकाणी ठराविक वेळेला गेल्यानंतर ह्या घटना घडणार आहेत. कळलं का? हे सगळं त्रिकालाबाधित लिहिलेलं असतं त्याच्या भाळी की तू ह्या ठिकाणी गेली का असं असं होईल. फक्त सद्गुरू जे आहे ते त्या माणसाचं किंवा त्या जीवाचं प्रारब्ध बदलू शकतात. त्याचा जर तिथं ॲक्सिडेंट होणार असेल, त्याला आधी सांगितलं आहे की तू तिथे जाऊ नको. पण ज्यावेळी तुम्ही पादुका घेऊन जात तुम्हालाही माहिती नाही, त्यालाही माहीत नसतं तो माणूस कोण त्रयस्थ असतो. परंतु विचार करा, जर सद्गुरूंच्या पादुका त्या ठिकाणी असतील, जरी ॲक्सिडेंट झाला तरीसुद्धा त्या जीवाला तिथं सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त, कारण नुसत्या प्रेझेन्समुळे सुद्धा खूप मोठा बदल घडत असतो. हे सद्गुरू तत्व जे आहे हे एनर्जीचा स्रोत आहे. हे कधी अपवित्र होत नाही, लक्षात ठेवा. अपवित्रता हे आपल्या मनांमध्ये असते. विठ्ठलाच्या पंढरपुरात तुम्ही गेलेला असाल, त्या विठ्ठलाच्या पायावरती हजारो वर्ष भक्त, कोणी अंघोळ केलेलं असेल, कोणी नसेल, कोणी रजस्रावी स्त्रिया असतील, कोणी असेल, जे असेल तो येऊन तिथे डोकं ठेवतो. एक तसूभर तरी त्याचं तेज कमी झालंय का? म्हणजे हा चैतन्याचा स्रोत आहे. चैतन्य कमी होत नाही आहे. चैतन्य कधी कमी होऊ शकतं की त्याची पूजा अर्चा तुम्ही कायमची बंद केलेली आहे. त्याला कुठेतरी अशा ठिकाणी ठेवलं आहे की ज्याचा संपर्कच येणार नाही आहे. अशा ठिकाणी सुद्धा ते चैतन्य अबाधित राहू शकतं, तर ती मूर्ती व्यवस्थित संस्कारित केलेली असेल तर. परंतु असे कुठल्याही स्मशानामध्ये आम्ही तर लोकांना सांगतो, तुम्ही स्मशानात गेलं तरी तुम्हाला कुठलीही भूतबाधा वगैरे काही होणार नाही. बाकी जीवांच्या बाबतीत हे संरक्षण कवच नाही आहे. परंतु आपल्या सर्व शिष्यांना आपण हे ज्यावेळी दीक्षा दिली जाते त्यावेळी हे संरक्षण कवच प्राप्त होतं त्यांना. तर ह्या निगेटिव्ह एनर्जीज माणसाला अफेक्ट होतील. पण त्याच्याजवळ जर ह्या पादुका असतील किंवा ती वस्तू असेल तर त्या निगेटिव्ह एनर्जी त्याच्या जवळसुद्धा फिरकणार नाहीत. म्हणजे त्याचं संरक्षण होईल त्या ठिकाणी. पण पादुका बाहेर न्यायला मुळीच हरकत नाही आहे. कोणाचा स्पर्श झाला, आता स्पर्श होणं न होणं, अशुद्धता, हे ते ईश्वर तत्व आणि ते शेवटी त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वरी तत्व आहे. तो त्याच तत्वामध्ये, आपणही त्याच तत्वामध्ये आहोत आणि ईश्वर सद्गुरू तेच तत्व आहे. फक्त एवढंच आहे की त्या ठिकाणी जे आहे ते उजागर झालेलं नाही आहे. या ठिकाणी उजागर झालेलं चैतन्य आहे. त्या चैतन्याचा त्याला स्पर्श झाला तर तो कदाचित म्हणतात ना की दगडगोटा जरी नर्मदेतला असला तरी त्याला आपण शाळीग्राम म्हणून पूजतो. विष्णूचं शिवाचं रूप म्हणून पूजतो. का तर त्याचं महात्म्य आहे ते. तसं कोणीही दगडगोटा जरी असला तरी सद्गुरूंच्या चरणाचा लाभ जर त्याला झाला तर तो त्याला परिस्पर्श झाल्यासारखं होईल, तो उद्धरला जाईल त्या ठिकाणी. पण मला असं वाटत नाही की ह्याच्यामुळे काय त्याच्या एनर्जी कमी होतील वगैरे, असं काही नाही. रोजचे अभिषेक केल्यानंतर एनर्जी
अगदी नेहमीच पल्लवित राहतात त्याच्यातल्या, आणि कुठेही असा प्रादुर्भाव होत नाही. उलट अशा ठिकाणी पादुका जाण्यामुळं तिथल्या लोकांचा उद्धार होतो. त्या जनमानसातलं जे काय भय असेल ते निघून जातं. त्या जनमानसामध्ये काही वाईट घटना घडणार असतील ते या शक्तींमुळे दूर होतात. तुम्हाला एक उदाहरण देतो. भगवान श्रीधर स्वामींच्या काळामध्ये कोयना नगरचा जो डॅम बांधलेला होता, त्यावेळेला नेहमी भूकंपाचे धक्के त्या ठिकाणी बसायचे आणि काही केल्या त्याचं कळत नव्हते काय करावं. तर कोणीतरी त्यांना, जो चीफ इंजिनियर होता, त्यानं सांगितलं की सज्जनगडावरती एक यती आहेत श्रीधर नावाचे, त्यांना आपण घेऊन यावं आणि त्यांना त्याच्यावरती प्रश्न विचारावा. मग श्रीधर स्वामींना ते घेऊन आले. श्रीधर स्वामींनी कपडे काढून त्या डोहामध्ये आंघोळ केली, पोहले तिथं, आणि त्यांनी सांगितले की एका बाजूला समर्थांची मूर्तीची स्थापना करा आणि दुसऱ्या बाजू शिवरायांची मूर्तीची स्थापना करा. म्हणजे मग ही जी भूमी आहे, हे ह्याचं बल जे वरचं आहे, पृथ्वीवरचं बल, खडकाचं बल, ते वाढेल आणि मग इथं भूकंपाचे हादरे कमी बसतील. आणि तुम्ही अनुभव घेतला असेल की त्यानंतर हळूहळू धक्के ते कमी होत गेले आणि आता बऱ्यापैकी ते भूमी जी आहे ती स्थिर झालेली आहे. म्हणजे त्या मूर्तींमध्ये जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचं वजन केवढं मोठं असेल, हा संपूर्ण डॅमचा जो काय हे आहे, तो तोलण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हे कोण सांगू शकतो? तर हे असे अधिकारी पुरुष सांगू शकतात. म्हणून मूर्ती ज्या आहेत, ह्या मूर्ती ह्या चैतन्याचं स्वरूप असतं, जे प्राणप्रतिष्ठापन करून बसावं. आणि दर्शनासाठी मी तर सांगतो सर्वांसाठी खुलं तत्व असावं. कोणी ज्यांच्याकडे अधिकारी पुरुषांच्या पादुका असतील त्यांनी समाजासाठी ओपन कराव्यात. समाजाचा उद्धार व्हावा यातून, आणि जगदोद्धार होण्यासाठी आपण एक छोटंसं कारण बनावं. हे जर बनलं तर तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज लागणार नाही. आणि एनर्जी तुम्ही म्हणाल त्या मूर्तीच्या किंवा पादुकांच्या एनर्जीवरती कसलाही परिणाम होणार नाही, काही काळजी करू नका. आणि अगदीच वाटत असेल तर लिंबाने किंवा मोहरीने त्याची दृष्ट काढा तुम्ही आल्यानंतर संध्याकाळी, असंही होऊ शकतं. पण तसं काही प्रादुर्भाव त्याच्यावरती होत नाही. आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मूर्ती नजर जी लोकांची असते, काही लोकांची नजर फार घातक असते. त्यांनी अगदी पाषाणाकडे जरी बघितलं ना, तर पाषाणसुद्धा दुभंगत एवढी नजर तीव्र असते त्यांची. अशा वेळेला निगेटिव्ह एनर्जीपासून जपण्यासाठी त्या मूर्ती जपल्या पाहिजेत ना. असे खूप लोक आहेत समाजामध्ये, तुम्हाला सांगतो की लोकांची लगेच दृष्ट लागते. आपण तर पंचमहाभूतांचे बनलेले आहेत, हाडामासाचे बनले, आपल्यावरती लगेच परिणाम होतो. ज्याच्यामध्ये जलतत्व आहे, ज्याच्यामध्ये घनतत्व आहे, त्याच्यावरती लगेच परिणाम होत असतो याचा. त्यामुळं जसा आपल्यावर परिणाम होतो तसा मूर्तींवरती सुद्धा होतो. मग अशा वेळेला मूर्तीच्या तिथं तुम्ही जर ओढीत ठेवले किंवा एखादं लिंबू जरी ठेवलं तुम्ही, तरीसुद्धा त्याचा प्रभाव त्या लिंबूवरती याच्यावरती होतो. त्या मूर्तीला काही त्रास होत नाही. हा एक त्याच्यावर तो दुसरा उपाय तुम्हाला मी सांगतो. आता अभिमंत्रित करून ठेवा किंवा तसंच ठेवा. जे कार्य, जी वस्तू करणार ती करणार आहे. महाराज, आपण आतापर्यंत जे बोललो ते होतं ज्यांच्याकडे अशा सिद्ध सत्पुरुषांच्या पादुका आहेत. जसं इकडे रामचंद्र जोशी महाराजांच्या पादुका त्या खरंच पॉवरफुल आहे आणि त्या तशी सेवा पण केली जाते. म्हणजे दिवसातून अनेक वेळा, 5 वेळा वाटतं आरत्या होतात, अभिषेक होतो, नंतर अग्रपूजा असते दर हफ्त्यातून एकदा. सामान्य माणसं आमच्याकडे तशा काही गोष्टी होत नाही. पादुकांची पण समजा आता कोण रजस्राव झाला, बंद झाला, 4-5 दिवस बंद. घरी अशी नियमित पूजा, कित्येकदा बाहेरगावी जायला लागतं, तर ते असं होत नाही. आणि सामान्य माणसं आमच्याकडे तेवढी केपेबिलिटी नाही की आम्ही त्या लेवलची सेवा करू शकू, पादुकांची सेवा करू शकू, गुरूंची सेवा करू शकू. आता आमच्याकडे अशा पादुका आहेत. परत माझा क्वेश्चन तिकडेच आला की पादुका घेऊन अक्कलकोटला जाणार किंवा शेगावला जाणार, आता तिकडे जाऊन रूममध्ये राहणार. रूममध्ये त्या धर्मशाळेत असो की रूममध्ये असो, आधी तो व्यक्ती कोण होता तिकडे आपल्याला माहिती नाही. दररोज कोण लोक बदलली जातात. तिकडे ते मद्यपान करत असतील किंवा भक्षण असेल, काही आणखीन कृत्य असतील, आपल्याला माहिती नाही. आपण जाऊन पादुका तिकडे वरती बेडवरती ठेवतो किंवा टेबलावरती ठेवतो.
आता लघुशंकेला जाऊन याला हातपाय धुण्याची अशी फॅसिलिटी होऊ शकते असं नाही. त्यानंतर कोण कोणाला, आपण जाताना पादुका गर्दीमध्ये असतात, लाईनमध्ये असतो, कोण आपल्याला धडकतो माहिती नाही. असे असंख्य प्रॉब्लेम्स असतात. कित्येकदा पादुका घेऊन जायचा, मग पायात चप्पल आहे, ती पण चूक आहे. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा उद्देश असा होता की तो एक प्रोटोकॉल पाळला जातो. तो प्रोटोकॉल काय आहे? आणखीन दुसरं की याचा प्रोटोकॉल जे अशा सिद्ध पादुका आहेत त्या कुठूनही गेल्यात तर त्या स्थानातून जर काही प्रॉब्लेम्स असेल, जसा काल त्यावेळेला ऍक्सिडेंटचं म्हणत होतो मगाशी, पण जी माझ्याकडे पादुका आहेत त्या तेवढ्या सिद्ध झालेल्या नाहीयेत. मग काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे मी घेऊन जाताना? कारण हे असं आहे की जेव्हा समजा सत्पुरुषांकडे कुठल्या मूर्ती दिली, त्यांनी ती पूजेत ठेवली, सिद्ध केली आणि तुम्हाला दिली, तेव्हा दिली जाते ना, तेव्हा ती कपड्यामध्ये बांधली जाते, त्याला अभिमंत्रित धागाने बांधलं जातं की रस्त्याने जाताना ती शक्ती आहे ती तुमच्या घरी अबाधित येऊन स्थापन व्हावी. मग घरी आल्यानंतर जसं इकडे ते इकडे पूजा केली होती, अभिषेक केला होता, या सगळ्या गोष्टी झाल्या. तर हे सांगा, माझ्याकडचे, मी सामान्य माणूस आहे, माझ्याकडच्या पादुकांचं मी काय कशी काळजी घ्यावी? उत्कृष्ट प्रश्न आहे आणि हा सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या घरामध्ये डेली त्यांच्या रुटीनमध्ये अडथळे जे येतात त्यासाठी खरोखर उत्तम प्रश्न आहे. पावित्र्य कसं पाळलं गेलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. आपली श्रद्धा असते आणि ते श्रद्धा असल्यामुळं आपण ती जी वस्तू आहे ती व्यवस्थित जतन व्हावी हे फार महत्त्वाचं आहे. पावित्र्य पाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये गोमूत्र असलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपण बाहेरून येतो, पायावरती आपल्या गोमूत्र घ्यावं. गोमूत्रानं आपलं शरीर शुद्धी होत असते. तसं ज्या ज्या वेळेला आपण पादुका किंवा वस्तू ज्या आहेत सत्पुरुषांच्या बाहेर घेऊन जातो, हा एक छोटा उपाय आहे की आपल्याबरोबर गोमूत्रसुद्धा असावं. गोमूत्राचं शिंपण जर आपण त्या लोकांच्यावरती केलं तर ते शुद्धी होते त्यांची आणि त्याच्यापासून आपल्या वस्तूंना प्रादुर्भाव होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय निगेटिव्ह एनर्जीज किंवा पॉझिटिव्ह एनर्जी येतात, मुख्यत्वे करून कुठून येतात तर ते अन्नामधून येतात. ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तिथलं जे अन्न तयार करण्याची पद्धती असेल, तिथली व्यवस्था असेल, ही शुद्ध असली पाहिजे. आता आपण म्हणतो की हॉटेलमध्ये कुठून शुद्धता आणणार आहे आपण, हे अगदी बरोबर आहे. अन्न हॉटेलमध्ये शुद्ध मिळणं दुर्मिळ आहे आणि तिथं काय हे पावित्र्य वगैरे पाळलं जात नाही आहे, शुद्धता पाळली जात नाही. त्यामुळं अशा ठिकाणी पादुका घेऊन गेलं की निश्चितच त्या वातावरणाचा थोडा परिणाम त्याच्यावरती होतो. कारण शेवटी हे स्पर्शानं किंवा त्या वातावरणानं तिथलं जे चैतन्य असेल, तिथली जी स्पंदनं असतील, तीसुद्धा या पादुकांना किंवा त्या वस्तूंना चिकटतात आणि त्याच्यामुळं याचा प्रादुर्भाव आपण असं म्हणू शकतो की थोडासा त्याच्यावरती घडू शकतो. पावित्र्य न पाळण्यामुळं ज्यावेळी महिलांना अडचणी असतात, अशा वेळेला सुद्धा घरामध्ये पूजा होत नाही आहे. तर नित्यनेमानं पूजा करणं त्याची हे पण फार महत्त्वाचं आहे. कारण हे शेवटी काय आहे की हे लिंगस्वरूप आपण म्हणतो, पादुका स्वरूप म्हणजे ईश्वरी तत्व आहे ते. त्याच्यावरती अभिषेक होणं गरजेचं आहे. जेवढे अभिषेक होतील, जेवढे मंत्रांचे त्याच्यावरती सोपस्कार होतील, प्रोक्षण होतील, तेवढं त्याच्यामध्ये चैतन्य येत जातं. आपली साधना जी असते ती आपण समोर पादुका ठेवून करत असतो. तर त्यावेळेला ती साधनेचे जे काय आपण मंत्राचे उच्चार करत असतो किंवा ध्यानधारणा करत असतो, त्याची स्पंदनंसुद्धा त्या पादुकांपर्यंत पोहोचतात आणि पादुकांची स्पंदनं आपल्यापर्यंत येत असतात. आशीर्वाद. त्याच्यामुळं पावित्र्य जे आहे हे बाह्य दृष्टीनं पाळलंच गेलं पाहिजे. बाह्य दृष्टीनं पावित्र्य नसेल तर अंतरंगात तुम्ही पवित्र आहात की नाही, किंवा असला तरी किती पवित्र राहतं आपलं मन. असं म्हटलं जातं ना, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तुमचं शरीर जर उत्कृष्ट असेल, उत्तम असेल, तर मन त्याच्यामध्ये सुदृढ वास करतं. त्याप्रमाणे देह शुद्ध करून या हरिसी बजावं सांगितलेलं आहे. प्रत्येकानं आपला देह जर आपण आंघोळ न करता तसंच देवाचा जप करायचं म्हटलं तर तुमचं एकाच दिवशी मन थोडंसं स्थिर राहील, पण दुसऱ्या दिवशी राहणार नाही आहे. कारण शरीराची दुर्गंधी येत असते. त्यामुळे शरीराला सुद्धा आपल्या सोपस्काराची गरज आहे. जसे आपण दैवताला अभिषेक करतो म्हणजे काय, दैवताला सुद्धा अंघोळ घालतो.
आपण सुद्धा कोण आहे त्याचेच अंश आहोत. आपल्याला सुद्धा आपण काय करत असतो, अभ्यंग करत असतो, आपण तेल लावतो, अंघोळ पाणी घेतो अंगावरती, आपण त्याला साबण वगैरे लावतो. दैवतांना काय करतो, आपण पंचामृत घेतो. पंचामृत कशाचं कार्य करतं, तुमच्या शॅम्पूचं कार्य करतं पंचामृत, त्याचं शुद्धीकरण केलं जातं. तसं हे आपल्या देहाला सुद्धा शुद्धीकरणाची गरज असते. तशी त्या वस्तूंना सुद्धा, दैवी वस्तू ज्या आहेत त्यांनासुद्धा शुद्धीकरणाची अभिषेकाची गरज असते. आणि त्याच्यामुळे त्याच्यातलं जे काही चैतन्य आहे हे जास्त प्रज्वलित होत असतं, जागृत होत असतं. अशा वेळेला आपण पादुका इतर ठिकाणी घेऊन जातो. इतर ठिकाणी सत्पुरुषांच्या ज्या समाधी असतात त्या ठिकाणी त्याची भेट घडवली जाते. इथं चैतन्य जे आहे, एनर्जीज ज्या असतात एक्सचेंज होत असतात. त्यामुळे तिथलं एनर्जीसुद्धा तुमच्या याच्यामध्ये येत असते. तर ही जी एनर्जी का, तर प्रत्येकांचे आराध्य गुरु वेगळे वेगळे आहेत. स्वामी समर्थांच्या शिष्यांनी गोंदवलेकर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊ नये असं कुठं लिहिलेलं नाही आहे, कारण ते गुरुपद आहे. जसं गोंदवलेकर महाराजांचे शिष्य असतील त्यांनी सद्गुरू रामचंद्र स्वामी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊ नये असं कुठं सांगितलेलं नाही, कारण सद्गुरू तत्व हे एक आहे. शेवटी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी त्याचं आराध्य गुरुतत्व त्या रूपामध्ये तिथं हजर असतं. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा जे जे समर्थ भक्त येतात त्यांना समर्थांची दर्शनं झालेली आहेत. जे गोंदवलेकर महाराजांचे शिष्यमुळे आहेत त्यांना गोंदवलेकर महाराजांचं दर्शन झाले, स्वामी समर्थांचं दर्शन झाले, दत्तगुरूंचं दर्शन होतं या ठिकाणी. याचा अर्थ काय की या ठिकाणी सर्व तत्व जे आहे एकच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची जी आहे ही शुद्धता पाळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जिथं पावित्र्य राहतं त्या ठिकाणी चैतन्याची जाणीव होते असं आहे. आणि ती जाणीव होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पावित्र्य पाळणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी योग्य ठिकाणी पादुका आपण नेल्या पाहिजेत. स्पर्शसुद्धा, आता आपण घरच्या पादुका आहेत या, त्या आपण सार्वजनिक केलेले नाही आहेत. समजा रोजच्या तुमच्या पूजेतल्या पादुका आहेत, हे तुम्हाला उपासनेसाठी दिलेले पादुका असतात, त्याची उपासना तुम्ही करत असता, ते फक्त तुमच्यासाठी आहेत. ते तुमच्यासाठी वस्तू असल्यामुळे ते तुम्ही वापरायची किंवा तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी वापरावी, इतरांसाठी ते नाही. असे बंधनं त्याच्यावरती असू शकतात. नाही, ह्याच्यामध्ये आता थोडंसं थांबवतो तुम्हाला की मला सांगितलं गेलं की आपलं घरामध्ये देवघर एक वेगळं ठेवलं जातं, त्याचं रिझन हॉलमध्ये नसतं, किचनमध्ये नसतं, कारण बाहेरच्या लोकांपर्यंत ते लोकांनी तिकडे त्याच्याकडे बघू नये असं एक सांगितलं गेलं. दुसरं की जेव्हा वृंदावन सारख्या ठिकाणी जेव्हा लोक घरातले लड्डू गोपाल घेऊन जातात, तिकडच्या महंतांनी क्लिअर सांगितलेलं, आमच्या ताई गेल्या होत्या, की तुम्ही हे आणू नका, कारण तुम्ही आणलं ते पावित्र्य त्याचं जपलं जाणार नाही. तिकडच्या महंतांनी सांगितलं वृंदावनच्या एका मठामधले. तर हा असा समोरून असा प्रश्न उभा राहतो जेव्हा इकडनं लोक अक्कलकोटला पादुका घेऊन जातात स्वतःच्या घरच्या, मी हे स्पेसिफिकली म्हणतोय घरचं, मठातलं नाही. आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर जे आहे ते आपण का करतो की आपल्याला एक अधिष्ठान असलं पाहिजे जिथं आपण नतमस्तक होऊ शकतो. आपल्याला माहिती पाहिजे की या ठिकाणी दैवत आहे, दैवताची मूर्ती आहे, त्यामुळे दैवताची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवतो. तिथं देव आहे कारण त्या मूर्तीमध्ये देव आपण बघत असतो. तसा देव हा सचराचरामध्ये सामावलेला आहे, भरलेला आहे सर्वत्र, जळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरलेला आहे. तो अदृश्य अवस्थेमध्ये आहे तो, परंतु कुठंतरी तो साकार रूपामध्ये आहे जो आपल्या बाह्यचक्षुने आपल्याला दिसू शकतो. आणि ज्यावेळेला तुम्ही साकार रूपामध्ये आराधना करायला लागता, ऑटोमॅटिकली तुम्ही सूक्ष्मामध्ये उतरता आणि नंतर तुम्हाला निर्गुण निराकाराची साधनेचा प्रारंभ होतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये चैतन्य आहे, देव आहे, तो देवाची प्रतिष्ठापना एका ठिकाणी केलेली आहे, त्या ठिकाणीच आपण सगळेजण नमस्कार करतो. तिथलं वातावरण आपण नेहमी शुद्ध ठेवतो, तिथला केर कचरा काढून शुद्धता ठेवली जाते, रांगोळ्या घातल्या जातात, तिथं दैवताची रोज त्या ठिकाणी पूजा होते, नैवेद्य दाखवले जातात त्याला, आणि नैवेद्य देव ग्रहण करतो हेही माहिती आहे आपल्याला, त्याचा विश्वास आहे आपला, आणि तो प्रसाद म्हणून आपण त्याचा ग्रहण करत असतो. हे पावित्र्य जपण्यासाठी म्हणून प्रत्येक घरामध्ये हे देवघर वेगळं आहे. तुम्ही हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्हाला देवघरातलं फिलिंग येणार नाही आहे, कारण देवघरातलं वातावरण हे थोडंसं वेगळं असणार आहे, शांत असणार आहे. आपण काय करत असतो, देवघराच्या ठिकाणी कधी म्हणजे गोंधळ दंगा वगैरे करत नाही, भांडणं करत नाही. माणूस कोणी बाहेरून आला त्याला डायरेक्ट जर देवघरामध्ये तुम्ही आतमध्ये जर नेलात तर त्या देवघराचं पावित्र्य राहणार नाही. कारण येताना, बाहेरून येताना प्रत्येक माणूस वेगवेगळ्या ठिकाणी शिवून आलेला असतो, वेगवेगळ्या गाड्यांमधून बसून आलेला असतो, तर त्या त्या गोष्टीचा स्पर्श त्याला झालेला असतो.
त्यामुळे पूर्वीसुद्धा ज्या वेळेला अशी यावेळी कोणी साधू पुरुष, संन्यासी, यती, अधिकारी पुरुष आपल्या घरी ज्यावेळेला आपण बोलवतो, त्यावेळेला काय करतात, त्यांच्या पायावरती पाणी वाहतात, पाय धुतात त्यांचे स्वच्छ आणि भाकरीचा तुकडा किंवा पोळीचा तुकडा त्यांच्यावरून उतरून तो बाहेर टाकून दिला जातो. हे का दिलं जातं? कारण काय, हे सत्पुरुषांचं दर्शन करण्यासाठी अशा निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आलेल्या असतात आणि त्यांचासुद्धा उद्धार झाला पाहिजे, कारण त्यांना पण मोक्ष पाहिजे असतो. मोक्ष पाहिजे त्यांना. आणि म्हणून अशा वेळेला त्या एनर्जी ज्या आहे ते त्या व्यक्तीबरोबर आपल्या घरामध्ये येऊ नयेत, हम्म. त्या बाहेरच थांबाव्यात. त्यांचं त्यांना खाद्य दिलं की ते निघून जातात बाहेरच्या बाहेर. अच्छा, म्हणजे त्यांचं खाद्य म्हणून तो भाकरीचा तुकडा. हां, त्यांना दिलं जातं ते. ओके. नाहीतर ते त्यांच्याबरोबर तुमच्याकडे येतात. आणि समजा ते तिथं आले तुमच्याबरोबर, तुमच्या इथं थांबले ते थोडा वेळ, तुमची वास्तू वगैरे पवित्र होईल सगळे. पण ज्या निगेटिव्ह एनर्जी त्यांच्याबरोबर आहेत, चुकून त्यातल्या काही एनर्जी तिथंच राहिल्या, त्यांना तिथं वातावरण बरं वाटलं, तर त्याचा प्रादुर्भाव तुम्हाला होऊ शकतो भविष्यामध्ये. म्हणून ज्यावेळेस सत्पुरुष येतात त्यावेळेस त्यांचे पाय धुवून त्यांच्यावरती तुकडा वळून बाहेर टाकला जातो. अशी पद्धत आहे. आपण कुठल्याही कार्याला जातो त्यावेळेससुद्धा काय करत असतो, हे पाय धुतो, त्याच्यावर तुकडा वळून टाकतो. का तर त्याच्यावर इडा पिडा आपण म्हणतो हे टळाव्यात, त्याच्यावर जाव्यात. ते मुख्य म्हणजे ते खाद्य त्याचं असतं, ते त्याला खाद्य दिलं म्हणजे त्याच्यापासून तो फ्री होतो आणि मग तो घरात घेतला जातो. पण शुद्धता जी आहे फार महत्त्वाची आहे. घरामध्ये गोमूत्र असलं पाहिजे, गोमूत्राने सर्वत्र शुद्धता होते. आता फरशीची घरं आहेत, सारवण्याची घरं नाहीत. पूर्वी गाईच्या शेणाने सारवलं जायचं, त्यामुळं गाईच्या शेणामध्ये सुद्धा पावित्र्य असतं. शुद्धतेसाठी गाईचं पंचगव्य वापरलं जातं. तसं ज्या ज्या ठिकाणी आपण जातो, सगळ्यात महत्त्वाची जी पूजा आपण करतो ना पादुकांची, त्याच्या वेळेला त्या पादुकांच्या वरती पंचगव्याचा पण अभिषेक केला पाहिजे. ज्यावेळी गरम पाण्याने आपण पादुका धुतो, तेव्हा पंचगव्याचा अभिषेक त्याच्यावरती केला तर त्याच्या निगेटिव्ह एनर्जी सगळ्या ज्या आहेत त्या निघून जातात, धुवून जातात. आणि त्याच्यानंतर पंचामृताचा अभिषेक करा. पंचामृताचा अभिषेक किंवा फळांचा अभिषेक केला की ते आपण तीर्थ म्हणून आपण घेऊ शकतो. पंचगव्य जे हे आपण विसर्जन करतो, असा तो प्रघात आहे. त्याच्यामुळे आपले पादुका आपल्या नेहमी शुद्ध आणि स्वच्छ राहतात आणि कोणत्याही निर्लेप राहतात. म्हणजे चैतन्य त्याच्यामध्ये ते प्रोटेक्टेड राहतं. आणि म्हणून गाईचं शेण, गाईचं तूप, गाईचं दूध, दही आणि तूप, हे 5 जे प्रकार आहेत हे पंचगव्यामध्ये असतात. गाईचे शेण, गोमय, ह्या सगळ्या गोष्टींमुळं ते त्याच्यावर ते प्रोक्षण जर आपण केलं, अभिषेक केला, स्वच्छ धुतल्या गेल्या पादुका, तर त्या पूर्णपणे अशा निगेटिव्ह एनर्जीपासून दूर होतात आणि त्याचं पावित्र्य जपलं जातं. ज्या ज्या ठिकाणी आपण जातो, आपण रोज अशा पद्धतीनं पूजा त्या ठिकाणी करावी, म्हणजे पावित्र्य राहतं. महाराज, तुम्ही आम्हाला आज वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा